नमस्कार. महाराष्ट्र योजना कॉर्नरमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत की संजय गांधी निराधार योजना आणि श्रावणबाळ योजना या दोन्ही योजनांची आतापर्यंत जवळपास म्हणजेच की ऑक्टोबर 2025 पर्यंतचे अनुदान आहे, म्हणजेच की जे पेन्शन आहे ते शासनामार्फत लाभार्थ्यांच्या खात्यांवरती जमा करण्यात आलेले आहे. म्हणजेच की आता चालू घडीला म्हणजेच की आता नोव्हेंबर महिन्याचा जो हप्ता आहे तो लाभार्थ्यांना लवकरच लाभार्थ्यांच्या खात्यांवरती जमा होणार आहे. त्यासाठी शासनामार्फत म्हणजेच की महाराष्ट्र शासनाच्या वेबसाईटवर GR सुद्धा प्रसिद्ध केलेला आहे. म्हणजेच की नोव्हेंबर 2025चा हा अनुदान हप्ता लाभार्थ्यांच्या खात्यांवरती जमा करण्यात शासनामार्फत तयारी सुरू झालेली आहे. म्हणजेच की आता या शासनाने निधीची शासनाकडून तरतूद करण्यात आलेली आहे. म्हणजेच की निधी लवकरच लाभार्थ्यांच्या बँक खात्यांमध्ये सुद्धा शासनामार्फत जमा करता येणार आहे. परंतु यांच्यामध्ये शासनामार्फत जी अट आहे घालून देण्यात आलेली आहे तीच म्हणजेच की DBTची कायमस्वरूपी राहणार आहे. म्हणजेच की लाभार्थ्यांच्या बँक खात्यांमध्ये DBT मार्फत शासनाकडून हे अनुदान पाठवलं जाते. म्हणजेच की आता डिसेंबर महिन्यामध्ये म्हणजेच की डिसेंबर 2024 पासून शासनामार्फत हे अनुदान लाभार्थ्यांच्या बँक खात्यांमध्ये DBTद्वारे म्हणजेच की DBT मार्फत हे त्यासंबंधी GR सुद्धा प्रसिद्ध करण्यात आलेले होते. परंतु आता लाभार्थ्यांच्या बँक खात्याला आधार कार्ड जोडून घेतलेले होते. तर अशा लाभार्थ्यांच्या खात्यांवरती शासनामार्फत ही अनुदान रक्कम जमा पाठवण्यात आलेली होती. म्हणजेच की आता बँक खात्यामध्ये जमा व्हावी यासाठी शासनाकडून म्हणजेच की DBTच्या माध्यमातून प्रोसेस अंमलात आणल्या होत्या. म्हणजेच की त्या बँकेमध्ये जाऊन आधार कार्डचं म्हणजेच की आधार कार्ड दिल्यानंतर त्या आपल्या DBT लिंक करण्यासाठी बँक मॅनेजर असतील किंवा कर्मचारी असतील म्हणजेच यांना सांगायचं. बँकेमार्फत ही लाभार्थ्यांना DBT क्लिअर करून होती. म्हणजेच की पॅन कार्ड, आधार कार्ड, एक फोटो असे 3 डॉक्युमेंट बँकेमध्ये जमा करावी यासाठी लागत होती. म्हणजेच की आता DBT क्लिअर केल्या असतील तर लाभार्थ्यांना आता पुढचा हप्ता जो काही आहे तो नोव्हेंबर महिन्याचा हप्ता, नोव्हेंबरचा हप्ता कोणत्याही प्रकारे अडचण न येता डायरेक्ट DBT मार्फत बँक सांगल खात्यांमध्ये म्हणजेच की लाभार्थ्यांच्या खात्यांमध्ये हे जमा होणार आहे. संजय गांधी निराधार योजना अनुदान DBT मार्फत लाभार्थ्यांच्या खात्यांमध्ये जमा करण्यात यावं. त्यामुळे DBTचा विषय अतिशय महत्त्वपूर्ण आहे. म्हणजेच की लिंक करून घ्यावे. धन्यवाद.